श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा तुझे डोळे बंद कर आणि कान लावून माझे बोलणे आहे. स्वामी म्हणतात, बाळा केव्हा पण मोठी उडी मारण्यापेक्षा हळू टाकलेली पावले नेहमी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. हे लक्षात ठेवा. बाळा तुझे कष्ट, तुझी धडपड हे सर्व आम्हाला माहीत असते रे. आम्ही पाहतोय, पण बाळा विश्वास ठेव. एक दिवस असा येईल की आम्ही तुझ्यावर इतके कृपेचे छत्र टाकू की तुझी ओंजळ फक्त भरून जाईल. स्वामी म्हणतात, अरे आम्ही असताना तुला कशाची भीती वाटते? आम्ही तुम्हाला वचन दिले आहे की भिवू नकोस, आम्ही आहोत पाठीशी. अरे या ब्रह्मांडाचे सूत्रधार आम्ही आहोत. कोणाला काय पाहिजे नाही ते सर्व आम्हाला ठाऊक असते. स्वामी म्हणतात, बाळा तुमचा काळ कितीही वाईट असू द्या तरी पण माझे नामस्मरण कधीच सोडू नका. बाळा नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसे राहता येईल हे ज्याला त्याला कळले पाहिजे. खरे आयुष्य जगायला शिकला ते ओळखायचे. स्वामी म्हणतात, परिस्थिती कशी असू द्या फक्त चेहऱ्यावर हसू आणि संयम ठेवा. बघा परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. योग्य वेळ आल्यावरच सर्व काही घडते. अरे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. स्वामी म्हणतात, बाळा तुम्ही ठेवलेला संयम आणि बघितलेली वाट हीच तर खरी तुमची परीक्षा असते. लक्षात ठेव, सगळे चांगलेच होणार बाळा. इतरांशी तुही तुलना करू नकोस, कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो. हे बघ बाळा, प्रत्येकाचे दिवस बदलतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. अरे आजची परिस्थिती उद्या कधीच राहणार नाही हे लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, बाळा कोणी तुमचे वाईट केलेले तर त्याचे कर्म आहे, पण बाळा आपण कोणाचे वाईट करू नये हा आपला धर्म आहे. स्वामी म्हणतात, बाळा कधीही अपेक्षा सोडू नका. उद्याचा दिवस आजच्यापेक्षा चांगला असेल. बाळा तुला कोणाची साथ नसली तरी चालेल, माझी साथ तुला शेवटपर्यंत असेल. स्वामी म्हणतात, बाळा थोडा वेळ लागेल रे, पण काहीतरी चांगलेच होणार. कारण माणसाची वेळ आणि दिवस खराब असतात, संपूर्ण आयुष्य नसते. बाळा हे लक्षात ठेव. जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या आयुष्यात दररोजचा हा संघर्ष आहे म्हणजे नक्कीच तुझ्यात काहीतरी खास आहे. अरे रडू आले तरी